तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो ना, आज आपला ब्लॉग एकदम नवीन होणार आहे। नवीन म्हणजे आपण हा ब्लॉग कधी केला नव्हता, तर तुम्हाला मी आता ब्लॉग बघायला भेटणार आहे काय असेल ते। तसं तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजलंच असेल, तरी तुम्हाला सांगतो आज आपला हा ब्लॉग आहे ना आपल्या घरासंदर्भात होणार आहे। म्हणजे आपण आपल्या घर आहे ना, खालची रूम, आपल्या चाळीतली रूम जी कशी असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे माझं ते, आणि आपण रिनोव्हेट केलं ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे कसं रिनोव्हेट केलंय ते। तर तुम्हाला आपण ब्लॉग कुठेही स्किप करू नका, तुम्हाला पूर्ण मी ब्लॉग आपलं घर दाखवून कसं आहे ते। तर चला, तर आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात करूया। तर चला, तर मित्रांनो बाहेरून आपल्या घरचं काय असं दिसतं। आपण टाईल्स वगैरे लावलेत आणि आपल्याला आपल्या घराला 2 दरवाजे आहेत, एक सेफ्टी डोअर आहे आणि एक मेन डोअर आहे। तर हा मेन डोअरला म्हणजे सेफ्टी डोअरला आताच कलर जस्ट मारलाय, तर म्हणजे जेव्हा रिनोव्हेट केलं तेव्हा आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया। आतमध्ये एंटर होतो तेव्हाच आपल्याला पहिल्या ना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो। म्हणजे टाईल्स लावली मी डायरेक्ट अटॅचच करून घेतली आणि हे टाईल्स आधी नव्हती, तर मी आता लावून घेतली। जस्ट म्हणजे 1 महिना झाला असेल तेव्हा लावून घेतली, जेव्हा आम्ही टाईल्स लावली तेव्हा। त्याच्या आधी ना आमच्या पूर्ण ह्या भिंतीला ना कलर होता। तर कलर आहे कसा, आपण चाळीमध्ये जर राहतो ना तर तुम्हाला माहिती असेल त्या विठा असतात, त्या विठा पाण्याने येऊन तो कलर निघून जातो। तर ते आपल्या पाठी जेव्हा बसतो तेव्हा असा लागतो किंवा ते तो सारखा म्हणजे तो कचरा पडत असतो। म्हणून आम्ही डिसिजन घेतला की आपण टाईल्स लावूया। टाईल्स पण आपण हाफ लावणार होते, पण नंतर मग आम्ही बोललो आपण जर करतोय तर आपण फुल टाईल्स लावूया। तर फुल टाईल्स लावल्या। तर तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांची लावायची होती फोटो, तर राज्याभिषेकचा तर लावला। तिकडे आम्ही गेलो तेव्हा तिकडे 2 होते, पण मला हा आवडला तर मी हाच लावला। तर ह्याला मी आपल्या एक लाईट्स लावली आहे, ही बघा, LED लाईट्स लावले, स्ट्रिप्स लावले, ही बघा। तर नॉर्मली एक वेगळी पण लाईट्स यायला येते, पण मी ती नाही लावली, कारण का ती कसं जर लावली तर तो मध्येच ते प्रॉब्लेम वगैरे होता त्या लाईटला, त्यामुळे ही कशी हिचा कॉस्ट पण खूप कमी आहे, त्यामुळे म्हणून ही लावली मी। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असं नाव हे आहे। म्हणजे तुम्ही असं बघाल ना समोरून खूप मस्त धमाल वाटते। आणि इकडे ना आपल्या याचा हा इकडे बाथरूम आहे आपला, आणि इकडे ना आपला पूर्ण किचन आहे। हा पूर्ण मम्मीचा सगळा हा पूर्ण किचन आहे। हे डब्बे वगैरे मम्मीने पूर्ण सेटअप लावला आहे। या साईडला आपल्या टाकी आहे, वरती खाली बाथरूम आहे। तर 350 लिटर 350 लिटरची काहीतरी टाकी आहे आपली। आणि बघा ह्याच्या किचनच्या ज्या टाईल्स आहेत ते जेव्हा आम्ही 2018ला रूम घेतली ना तेव्हाच आम्ही टाईल्स लावलेल्या। फक्त ह्या ज्या पूर्ण भिंतीच्या आहेत, ह्या पूर्ण आम्ही आता लावल्या। हे पूर्ण हा मम्मीचा म्हणजे मम्मीने माझ्या पूर्ण सेटअप केला हा बघा खालपर्यंत। आणि हा पण ह्या ज्या 2 मांडण्या आहेत त्या पण मम्मीनेच आताच आम्ही केल्या बघा। म्हणजे एक व्यवस्थित सेटअप दिसतोय सगळा पूर्ण, आणि खूप वाटतं म्हणजे खूप मस्त वाटतं बघण्यासाठी पण। आम्ही आपली रूम एवढी मोठी नाही, म्हणजे चाळीतल्या रूम एवढ्या मोठ्या नसतात की त्या तुम्ही ऐसपैस असतात आपल्या फ्लॅटमध्ये। आपल्याला 10 बाय 10च्या 10 बाय 20 म्हणजे अशा नॉर्मली असतात। आणि इकडे आपला ही खिडकी आहे, आपली विंडो आहे इकडे। विंडो एक लहान होती ती आपण मोठी घेतली थोडी, नॉर्मली एकदम ह्याच्या आधी होती ती खूप लहानच होती ती, आणि आता आपण असं स्लाईडवाली करून घेतली आहे। आणि आपला फ्रीज घेतला आपण गेल्या वर्षी। ॲक्च्युली घेणार तो डबल डोअर, पण ते कसं मध्ये त्यामुळे खिडकीचा आपल्याला प्रकाश आला नसता, खिडकीमध्ये आपल्या आतमध्ये आला नसता, त्यामुळे आपण हा सिंगल डोअरच घेतला, साधाच घेतला आपला। आणि हे जे कपाट आहे ते आपलं जुनंच कपाट आहे, जेव्हा आम्ही रेंटने राहायचो त्यावेळेसच कपाट आहे। ते कपाट आपण कलर मारून व्यवस्थित फक्त हे केलं आहे, त्याला हे केलं आहे। आणि आपला जर तुम्ही बघायला गेलात इथे TV वगैरे नाही आहे, TV सगळं वगैरे आहे, वरती आहे सगळं। आणि हा म्हणजे हे रूम जे जर तुम्ही किचन बोलला तरी चालेल, की नॉर्मली आपण किचन फक्त जेवण बनवण्यापुरती आपण तिचा यूज करतो ह्याच्यासाठी, आणि बाकीचं सगळं आहे ते आपण सगळं वरती जाऊन करतो। फक्त मला आहे ना एक आता जेणेकरून सगळे येतात ना पाहुणे वगैरे, ते डायरेक्ट त्यांची नजर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांची फोटोकडे जातं। मी लाईट्स लावले, तर मी तुम्हाला लाईट्स दाखवतो कशी आहे। मी LED लाईट्स ती लावून घेतले, पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढी तो फोटो म्हणजे फ्रेम ती व्यवस्थित दिसत असेल काय माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही समोरून बघता ना ते एकदम झकास वाटते। आणि खूप म्हणजे वेगळंच दृश्य भारी बघायला
दिसतात एकदम खूप भारी वाटतं ते. तर चला जाऊ आता आपण वरची रूम पण तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते. आणि आपण जाऊ वरती. चला तर चला मित्रांनो, आता आपण आलोय वरती आपल्या वरच्या रूममध्ये. आणि स्टार्टिंगला छोटीशी गॅलरी आहे ह्या साईडला आणि एल टाईपमध्ये आहे. आणि इथे पण तो गॅलरी आहे. तर इकडे आपण चप्पल्स वगैरे करण्यासाठी केलं. आणि इकडे पाऊसमध्येच आपल्या घरी पाऊस येतो त्यामुळे प्लास्टिक वगैरे लावलं आहे इकडे चप्पल्स वगैरे. आणि किंवा ड्रम वगैरे ऑडिओचं सामान ठेवण्यासाठी की असं हे ठेवलं आहे, गॅलरी केली आहे. आणि इथं आपण आतमध्ये एंटर केलं की राईट साईडलाच बेड आहे. तिथे आपण कमीत कमी 4-5 लोक बसू शकतात आरामात. आणि इथे आपल्या वरतीच मंदिर आहे बेडच्या वरती. आणि आपल्या आजी आजोबांचा फोटो आहे आपल्या. आणि इकडे फळीवरती किल्ल्या सगळे डबे वगैरे ठेवण्यासाठी. आणि ना त्या फळीच्या खाली आपली खिडकी आहे. आणि नॉर्मली हवा पास होण्यासाठी केलं. आता हे ॲडजस्ट पण आपण लावत नाही. मे महिना आल्या खूप गरमी व्हायला लागली की आपण त्याचा यूज करतो, त्याला बांधतो. त्यावेळी आणि इतर वेळी आपण तो काढून ठेवतो. आणि ही जी आहे ना रूम आहे वरची जो रूम आहे ना त्याला आपण काहीच खर्च नाही केला आहे. फक्त आपण 2018 की 19ला आपण त्याला पेंट मारला आहे. त्यानंतर आपण त्याला जरा पण काही केलं नाही. जशी आहे तशीच आपण केले. जसं आपण लाद्या वगैरे आहेत तसंच ते आपण सगळं केलं, बाकी काहीच नाही केलं. आणि हा जो टेबल आहे ना हा टेबल 2019-20लाच आम्ही घेतला. आणि ह्याच्यामध्ये फक्त आपले नॉर्मल चावी वगैरे आपण डोअर वगैरे केले. आणि खाली माझ्या बुक्स असायच्या जेव्हा मी कॉलेजला होतो 13वी 14वी 15वीला. ह्याच्यामध्ये बुक्स वगैरे ठेवायचं. आणि वरती अजून एक बाथरूम आहे, जसा खालीच आहे तसाच वरती सुद्धा आहे. आणि हा जो पार्ट बघताय ना तो दुसऱ्या याचा आला आहे. तुम्हाला सांगितलं असेल की माहीत नाही. दुसऱ्या रूमचा इकडे आपण जेव्हा चाळीत राहतो तर आपण म्हणजे चाळीतल्या रूम एकदम परफेक्टली नसतात, कोणाची लहान कोणाची मोठी अशा असतात. तर दुसऱ्याचा पार्ट आला आहे तो, हे आहे पहिल्यापासूनच आहे तो. आणि त्यामुळे त्या इकडे बाथरूम आहे. आणि इकडे आपली एवढी 10 बाय 10ची आपली रूम आहे. आणि वरती आहे जो आपला पोटमाळा गेला आहे. पोटमाळापासून पहिल्यापासून नव्हता, आपण केला आता. तर आम्ही केला आहे पोटमाळा. तर इथं हा असा पडदा असतो, तो मम्मीने पडदा धुवायला टाकला आहे. बोलत ना आपलं अडगळी, प्रत्येक घरामध्ये अडगळीचं सामान असतं. कोण गॅलरीत ठेवतं, म्हणजे जास्त मोठे असेल तर आपल्या स्टोअर रूम असतं तिकडे ठेवतात. पण आपलं असं नाही, आपण अडगळीचं सामान इकडे ठेवलं आहे. फॅन असं पेट्या वगैरे खायने काय ठेवले. ते सगळं गावी घेऊन जातो. तर गावी जास्त वगैरे यूज होतं, तर म्हणून असं ठेवलं. जेव्हा गावी जातो तेव्हा हे सगळं घेऊन जातो वगैरे. तर आहे ना, आता ही TV आपण सेटअप केला आहे TV चा. आम्ही सेटअप इथे करतो TV चा, पण ते नाही, पण आम्ही लोकांनी इथे केला. कारण का ह्याच्या खालीच PC होता माझा. तो PC आता नाही आहे आता, म्हणून PC जेव्हा काढला त्यामुळे तिथे TV लावली इथे. आणि बोर्ड होतं, म्हणजे परत बोर्ड घ्यावा लागला असं आहे भिंतीला. आपल्या सनसुईची TV 1 वर्ष झालं. आणि इथं आपला खाली PC होता. आणि PCच्या बाजूला तिथे आपला फिश टँक होता. हे कपाट आता आणलं आहे, फिश टँक होता. हे जे डबे आहेत ना त्याच मापाला इथे आपला 2 फीटचा फिश टँक होता. मी 2019ला फ्लॉरन घेतलेला, म्हणजे फिश छोटा होता एकदम, बेबी फ्लॉरन. आणि 2022ला काहीतरी तो हा झाला, नेला तो. म्हणजे 3-4 वर्ष होता माझ्यासोबत. लॉकडाऊनसुद्धा आम्ही लोक गावी होतो तरी पण तो जगलेला. म्हणजे इतका हा होता, तो खूप ॲग्रेसिव्ह होता आणि खूप मस्त होता. नंतर मग तो हा झाल्यानंतर मी पूर्ण आपला जो सेटअप होता तो काढूनच टाकला, देऊन टाकला मित्राला. आणि त्या जागी मम्मी बोलली मग आपण कपाट घेऊ. मग हे सगळं मम्मीने कपाट घेतलं आहे कपडे ठेवण्यासाठी. आणि हे वरती सगळं यायचं आहे बहिणीचं सगळं असं. ती ब्युटी पार्लर करते तर तिचं सगळं सामान वगैरे ठेवलं आहे तिने. तर तुम्हाला मी आपल्या गॅलरीमधून आहे ना बाहेरचा नजारा कसा दिसतो ना ते तुम्हाला मी दाखवतो आता. जस्ट आता आपण आपल्या गॅलरीमध्ये उभ्या आहे. तर या साईडून पण आपल्या घरात म्हणजे आरामात सकाळचं जे ऊन असतं, बघा ना कोवळं ऊन असतं, ते आपल्या आरामात घरात आहे. तर इकडे आपली तुळस लावले, तुळस एकदम मस्त सजले इकडे. आणि इकडून आपल्या सगळ्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात आरामात. म्हणजे हवा खेळती राहते. बंद असं या कुठे गल्लीमध्ये नाही की एकदम बंद, जिथे हवाच येत नाही, जिथे प्रकाश येत नाही. तुम्ही नॉर्मली काय चाळीमध्ये बघाल असाल, काय चाळीमध्ये खूप दिवसा पण दुपारच्या वेळेस पण घरात लाईट लावायला लागते. आपल्या घरात असं काय ना, पूर्ण संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत उजेड असतो पूर्ण. आता पण मी लाईट्स नाही लावले, पूर्ण जे आहे ते पूर्ण प्रकाश आहे बघा यामध्ये.
तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असं माझं चाळीतलं छोटंसं घर आणि माझं छोटंसं घर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला, हा आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.